प्रिय मित्रमैत्रिणींनो, सुप्रभात. आज 2 जुलै 2026 गुरुवार. सादर करत आहे माननीय लेखक वैभव सुरेश मोरे व माननीय संपादक CA पवनकुमार विजयकुमार जमर यांच्या प्रामाणिक कामातील अप्रामाणिकपणा या लेखसंग्रहातील हा 14वा लेख. आरसा स्वतःचा. मी सुद्धा कधी चुकलो का? जेव्हा कर्तव्यापेक्षा पद मोठे होते. एक पत्रकार म्हणून समाजात वावरताना आपण अनेकदा इतरांच्या अन्यायाला वाचा फोडतो. पण जेव्हा आपण स्वतः सामान्य माणूस म्हणून व्यवस्थेच्या रांगेत उभे राहतो तेव्हा त्या व्यवस्थेचे खरे दात ओठ आपल्याला दिसतात. माझं ड्रायव्हिंग लायसन्सचा अनुभव हा याचाच एक जिवंत पुरावा आहे. एक सामान्य नागरिक म्हणून मी लोणारच्या माझ्या ड्रायव्हिंग लायसन्सच्या चाचणीसाठी गेलो होतो. मी सर्व प्रक्रिया स्वतः ऑनलाईन पूर्ण केली होती. कोणत्याही एजंट किंवा ड्रायव्हिंग स्कूलची मदत न घेता. हा माझा प्रामाणिकपणा होता. पण व्यवस्थेला हा प्रामाणिकपणा नको असतो. तिथे पाऊल टाकताच मला जाणवले की ज्याने स्वतः अर्ज केला आहे त्याला पावलोपावली अडवले जाते. केवळ एका स्टेपलरसाठी मला एजंटाकडून हिणवले गेले, कारण मी त्यांना पैसे देऊन काम केले नव्हते. 2 तास रांगेत उभा राहूनही अधिकारी जेव्हा जेवणाची वेळ झाली म्हणून निघून जाऊ लागले तेव्हा मला जाणवले की या व्यवस्थेत माणूस म्हणून माझी काहीच किंमत नाही. शेवटी वेळ आणि परिस्थितीने मला भाग पाडले. मी माझे प्रेस कार्ड गळ्यात घातले आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे गेलो. आश्चर्याची गोष्ट म्हणजे जो अधिकारी तासभरापूर्वी जेवणाचे कारण सांगून टाळाटाळ करत होता त्याने माझ्या गळ्यातील कार्ड पाहता क्षणीच आपला पवित्रा बदलला. सर्वात धक्कादायक गोष्ट पुढे घडली. ज्या ट्रायलसाठी मी तिथे आलो होतो ती चाचणी न घेताच त्यांनी माझे कागदपत्रे जमा करून घेतले आणि मला जाण्यास सांगितले. येथे प्रश्न असा पडतो की त्या अधिकाऱ्याने माझे काम केले ते माणुसकी म्हणून की पत्रकार या पदाच्या भीतीपोटी. जर मी एक सामान्य शेतकरी किंवा मजूर असतो तर त्या दिवशी माझे काम झाले असते का? कदाचित नाही. इथे मलाही एक प्रकारची अपराधी भावना टोचत आली. मला नियमाप्रमाणे ट्रायल घेऊनच लायसन्स हवे होते, पण व्यवस्थेने मला एक विशेष अधिकाराच्या चौकटीत बसवले. अधिकाराचा हा प्रामाणिकपणा खोटा होता. तो केवळ एका पदाला दिलेला सलाम होता. जेव्हा एखादी व्यवस्था फक्त कार्ड बुक पाहून धावते आणि सामान्य माणसाला रांगेत चढवते तेव्हा तो या व्यवस्थेचा सर्वात मोठा अप्रामाणिकपणा असतो. मी पत्रकार असल्याने माझे काम झाले खरे, पण त्या दिवशी एक सामान्य नागरिक म्हणून माझ्या व्यवस्थेवरचा विश्वास मात्र उडाला होता. आपल्याकडे कायद्याचे राज्य आहे असे म्हटले जाते, पण प्रत्यक्षात कायद्याचा धाक हा पदाच्या धाकापुढे नेहमी छोटाच होतो. लायसन्सच्या रांगेत उभा असलेला तो अधिकारी जोपर्यंत मला एक सामान्य माणूस समजत होता तोपर्यंत त्याला नियमांची, वेळेची आणि जेवणाच्या सुट्टीची खूप काळजी होती. पण जसं माझ्या गळ्यात प्रेसचं कार्ड आलं तसे नियम दोन हवेत विरून गेले. ही व्यवस्थेची लाचारी आहे. जेव्हा एखादा अधिकारी केवळ आपली पोलखोल होईल किंवा वरिष्ठाकडून ओरडा बसेल या भीतीने काम करतो तेव्हा तो कर्तव्याप्रती प्रामाणिक नसून स्वार्थाप्रती किंवा भीतीप्रती प्रामाणिक असतो. जर ती व्यवस्था सक्षम असती तर त्यांनी माझ्या कार्डाकडे न बघता माझ्या ड्रायव्हिंग स्किलची ट्रायल घ्यायला हवी होती. पण इथे नियम महत्त्वाचे नव्हते तर मी कोण आहे हे महत्त्वाचे ठरले. ही पदाची संस्कृती सामान्य माणसाला व्यवस्थेपासून दूर लोटते. प्रामाणिकपणाला मिळणारी शिक्षा सरकारी कार्यालयाच्या आवारात जे एजंटाचे जाळे असते ते केवळ भ्रष्टाचाराचे केंद्र नसते, तर ते सामान्य माणसाच्या स्वातंत्र्याला मिळणारी एक प्रकारची शिक्षा असते. जेव्हा मी स्वतः ऑनलाईन अर्ज केला तेव्हा मी त्या सिस्टीमला आव्हान दिले होते. एजंटांना आणि त्यांना पाठीशी घालणाऱ्या कर्मचाऱ्यांना हे आवडत नाही, म्हणूनच एका साध्या स्टेपलरसारख्या गोष्टीसाठी मला अडवण्यात आले. हा संदेश स्पष्ट होता. जर तू स्वतःहून नियमाने आणि प्रामाणिकपणे काम करायचा प्रयत्न केलास तर आम्ही तुला पावलोपावली त्रास देऊ,
पण जर तू एजंटमार्फे आलास तर तुझे काम लोण्यासारखे होईल. हा एक प्रकारचा मानसिक छळ आहे. जो माणूस प्रामाणिक राहण्याचा प्रयत्न करतो त्याला इतकं हातबल केलं जातं की शेवटी तोही काहीतरी देऊन मोकळं व्हायचा विचार करू लागतो. ही साखळी तोडणे हे आजच्या काळातील सर्वात मोठे आव्हान आहे. लेखक म्हणून हे सांगताना माझ्या मनात एक मोठे द्वंद्व आहे. एकीकडे मला आनंद झाला की माझे काम झालं, पण दुसरीकडे मनाला एक टोचणी लागली. मला हे लायसन्स माझ्या कौशल्यावर देऊन मिळवायचे होते, माझ्या ओळखीवर नाही. माझ्या गळ्यातील कार्ड हे सत्याचा शोध घेण्यासाठी होते, पण त्या दिवशी त्याचा वापर एका रांगेतून सुटण्यासाठी झाला. हे या व्यवस्थेने माझ्यावर लादलेले एक अपरिहार्य पाप होते. मला नियमांचे पालन करायचे होते, पण यंत्रणेने मला सवलत देऊन नियमांचाच अपमान केला. हे द्वंद्व केवळ माझे नाही, तर अशा प्रत्येक व्यक्तीचे आहे, जिला या भ्रष्ट व्यवस्थेतून स्वतःचा मार्ग काढताना आपल्या तत्वांना मुरड घालावी लागते. हा अनुभव मला शिकवून गेला की जोपर्यंत सामान्य माणसाला कार्ड न दाखवता न्याय मिळत नाही, तोपर्यंत आपला समाज खऱ्या अर्थाने प्रामाणिक होऊ शकणार नाही. प्रिय मित्रमैत्रिणींनो, आपल्याला खूप काही शिकून जातो. पण खरं सांगू का, आपण प्रत्येकजण एकमेकांना सांगतो, दे एजंटला काही पैसे आणि मोकळा हो, तुला घरी बसल्या लायसन्स मिळेल किंवा घरी बसून तुझं काम होईल. ही वस्तुस्थिती आहे. पण आपलं संवेदनाशील मन गप्प राहतं. त्याला कधीच टोचणी लागत नाही, जी ह्या संवेदनशील पत्रकाराला लागली, वैभवदादांना लागली. आपल्या प्रतिसादाची वाट पाहत आहे तुमची बाई, तुमची मैत्रीण. आजच्या दिवसासाठी खूप खूप शुभेच्छा. पालवी परिवार व शब्दशिल्प वाचण्याकडून धन्यवाद. वंदे मातरम.